नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. या दोन राशीच्या लोकांनी हातात आणि पायात काळा धागा बांधू नये, मोठे नुकसान होईल. हिंदू धर्मात पायात काळा धागा आणि हाताच्या मनगटावर लाल किंवा पिवळा धागा बांधण्याची परंपरा आहे. मात्र अनेक कारणांमुळे हाताच्या मनगटावरही काळा किंवा पांढरा रेशमी धागा बांधला जातो. लाल धाग्याला नाडा, मणिबंध, कलावा, रक्षासूत्र किंवा मौली म्हणतात. मांगलिक कार्यादरम्यान लाल किंवा पिवळा धागा अनेकदा बांधला जातो, परंतु ज्योतिषशास्त्र किंवा लोकश्रद्धेनुसार मनगटावर काळा किंवा पांढरा धागा बांधला जातो. काळा दोरा बांधण्याचे फायदे. तुम्ही अनेकदा मुलांच्या पायावर किंवा अविवाहित मुलींच्या पायावर काळा धागा बांधलेला पाहिला असेल, ज्याला काली गोपा म्हणतात. बहुतेक स्त्रिया डाव्या पायावर काळा धागा बांधताना दिसतात, परंतु पुरुषांसाठी उजव्या पायावर काळा धागा बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. हे विविध प्रकारच्या निंदक, भूत, शत्रू आणि वाईट नजरेपासून संरक्षण करते. हा धागा बांधल्याने ग्रह दोष दूर होतात आणि बिघडणारी कामे होऊ लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ किंवा शनिवारी हनुमानजींचा मंत्र जप करताना उजव्या हातात बांधल्याने कुंडलीतील राहू, केतू आणि शनी ग्रहांचे दोष दूर होतात. दोन राशींच्या लोकांनी काळा दोरा बांधू नये. ज्योतिषशास्त्रानुसार दोन राशीच्या लोकांना काळा धागा घालण्यास मनाई आहे, कारण ते त्यांच्यासाठी चांगले मानले जात नाही. जर तुम्ही नकळत हा धागा बांधला असेल तर तुमची राशी या दोन राशींपैकी तर एक नाही ना हे जाणून घ्या. मात्र हातात काळा धागा बांधण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्या, कारण हे नकारात्मकतेचे आणि कोणत्याही वाईटाचे लक्षण मानले जाते. चला जाणून घेऊया त्या कोणत्या दोन राशी आहेत. मेष आणि वृश्चिक. या दोन्ही राशी मंगळाची राशी आहेत. राहू आणि शनीचा रंग काळा आहे. मंगळाचे राहू आणि शनीशी वैर आहे. अशा स्थितीत मंगळदेव तुमच्यावर नाराज होऊ शकतात किंवा मंगळाचा शुभ प्रभाव संपल्यानंतर राहूचा प्रभाव सुरू होऊ शकतो, जो अशुभही असू शकतो. राहू जीवनात अनेक समस्या निर्माण करू शकतो. या घटनेमुळे तुमच्या आयुष्यात अपघात वाढू शकतो आणि तुम्हाला काही मोठे नुकसानही सहन करावे लागू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.